हेच डिस्कस करू आपण. ठीक आहे. राईट अ पायथन प्रोग्राम टू टेक नंबर्स ॲज अ इनपुट फ्रॉम द यूजर अँड प्रिंट द सम युझिंग एफ स्ट्रिंग. एफ स्ट्रिंग कन्सेप्ट ऑल क्लिअर? काय डाऊट आहे? ठीक आहे. तुम्हाला दुःख येते इसलिए लेट सुरू किया. ठीक आहे. हां, एफ स्ट्रिंगमध्ये मी तुम्हाला 5चा टेबल बोललो होतो. ठीक आहे. 5 इंटू 5 इक्वल्स टू 1. करेक्ट. आता ॲक्च्युली हे फॉर लूपमध्ये येतं, जरा लूप्समध्ये येतं, बट आता समजून घ्या. त्या 5 1 सॉरी 5 5 25 येतं रे. 5 1 5. ठीक आहे. 5 इंटू 2 इक्वल्स टू 10. कळालं का एफ स्ट्रिंग कशी यूज होईल? इथे कॉन्स्टंट काय रे तुमचा? 5. ठीक आहे. चेंज का होईल? 1 2. अजून एक कुठली व्हॅल्यू चेंज होईल कंटिन्युअसली? ही. अजून हां, अजून काही काही कॉन्स्टंट्स आहेत तुमचे. काय एक्स कॉन्स्टंट आहे, आय मीन. ठीक आहे. इक्वल टू साईन कॉन्स्टंट आहे. चेंज का होईल? 1 2 3 4. मग त्या कर्ली ब्रॅकेटमध्ये काय येईल? 1 2 3 4. ते आय म्हणून घेऊ आपण, कारण की आय फॉर लूपवरती एक इटरेट होतो. आपण जर एक स्पेसिफिक रेंज दिली ना त्याला, इथे रेंज काय द्यावं लागेल रे? रेंज फंक्शन बघितलं होतं आपण. 11. करेक्ट, व्हेरी गुड. ठीक आहे. कन्फ्यूज होऊ नका बरं का, इथे 11 द्यावं लागते. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट होती, मला मी त्यांना शिकवलं, तुम्हाला सांगायचं राहून गेलं, की ही जर आपली लिस्ट आहे, ठीक आहे, थोडं इंडेक्सिंगचा कन्सेप्ट आहे. ही जर आपली लिस्ट आहे, त्याच्यामध्ये आपण घेतलं 10. ठीक आहे. आपण 20. आता मी घेतलं 30. ठीक आहे. मी आता केलं प्रिंट लेंथ फंक्शन काय करतं? लेंथ देतं. करेक्ट. आता लेंथ मी केलं ए. काय आली? 3. बट काउंट करताना ह्या नंबरची पोझिशन काय आहे रे? 2. कन्फ्यूज नका ओव्हर का इकडे, इथे फर्स्टच सर्व. ठीक आहे. ठीक आहे. 0 1 2 याला काय म्हणता? इंडेक्सिंग. ठीक आहे. हे शिकलो नाही आपण, बघणार आहे आपण अजून. ठीक आहे. बट आता डोक्यात घाला की जर माझं काय, तुम्ही जर आता जर गेले कुठे इंटरव्ह्यूजला तर विचारतील, तर अडकायला नको. इथे फर्स्टच सर्व. ठीक आहे. ह्या नंबरचं पोझिशन लाईक याचं इंडेक्सिंग 2 येतं, मग काउंट करता आपण कसं लिहितो? 0 1 2 2 लिहून टाकतो. नाही, टोटल एलिमेंट्स ते 3 आहेत, बट वाईल काउंटिंग द लास्ट एलिमेंट इज n-1. ठीक आहे. n म्हणजे हा n-1. सो हा 2 आला इथे. आय मीन त्याची पोझिशनिंग 2 आली, नंबर ज्याला 2 आला. ठीक आहे. आणि लास्ट नंबरला नेहमी 2 पोझिशन्स असाइड असतात, म्हणजे 2 व्हॅल्यूज. आता काय 2, त्याला अजून एक निगेटिव्ह इंडेक्सिंगमध्ये काय असाइन होईल? -1. समजलं का? हे विसरू नका बरं का कोणी, डोक्यात घाला ही गोष्ट. ठीक आहे. आणि सेटमध्ये होत नाही बरं का पॉसिबल. सेटमध्ये इट्स नॉट पॉसिबल. समजे का? का बरं नाही पॉसिबल? बिकॉज अनइंडेक्स्ड आहे. ठीक आहे. एफ स्ट्रिंग हे समजलं का? हे तुम्हाला फॉर लूप वापरून करायचं आहे. करू आपण फॉर लूपमध्ये, इंटरेस्टिंग आहे. बट इथे कन्सेप्ट एफ स्ट्रिंगचीच लागते बरं का. ठीक आहे. नंतर राईट अ पायथन प्रोग्राम टू शेअर 3 नंबर्स, टू स्टोअर 3 नंबर्स अँड प्रिंट देअर मेमरी ॲड्रेस युझिंग ID फंक्शन. हे इनपुट फंक्शन घेऊन किती लोकांनी केलं रे? गुड. इनपुट फंक्शन घेऊन केलं का? म्हणजे इनपुट फंक्शन ज्याच्यामध्ये स्टोअर्ड आहे, ठीक आहे, त्याचा मेमरी ॲड्रेस काय बॅकएंडला. समजताय का रे? हे केलं ना तुम्ही सॉल्व? कुठल्या कशामध्ये प्रॉब्लेम आला? सगळेच का? कुठला नव्हता त्याच्यातला? ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. एकदा मला भेटून जा, परत एकदा एक्सप्लेन करेल नंतर लेक्चर झाले की. ठीक आहे. लेंथ ऑफ राईट द पायथन प्रोग्राम टू टेक अ वर्ड ॲज अ इनपुट फ्रॉम द युजर अँड प्रिंट द लेंथ युझिंग लेंथ फंक्शन. आला का? ठीक आहे. युजरकडने घ्यायचं, त्याचे लेंथ फाइंड करायची. बाय द वे, कोणी 2 वर्ड घेऊन बघितले का रे? जसं अभिषेक देशमुख मध्ये स्पेस आली, करून बघा रे अशा गोष्टी एक्स्ट्रा. हां, ठीक आहे. गुड. ठीक आहे. हां, आता इथे मजा आली. एरिया ऑफ पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, त्याला फॉर्म्युला पण दिला होता तुम्हाला.
ठीक आहे. एरिया अँड पेरिमीटर ऑफ अ लेक. पहिले एरिया फाइंड करायची मग पेरिमीटर. ठीक आहे. आणि किती लोकांनी कमेंट्स दिल्या त्यांच्या याला? एव्हरीथिंग. आविष्कार काय सांगतोय ना परत, जे की सांगतोय ना मी की द्या तुम्हाला येतं जावामुळे लॉजिक बिल्ड झालं असेल, पण इथे द्या रे, पुढे सवय पडेल त्याची कमेंट. ठीक आहे. अजून नीट समजेल तुम्हाला. कळ आता तुम्ही, मी आता नोटीस केलं की ज्यांनी कमेंट्स देत आहेत, जसे हे दोघं झाले. ठीक आहे. काही क्वेश्चन्स त्यांना विचारले तर त्यांचं आन्सर क्विक आहे, रिस्पॉन्सिव्ह आहे एकदम. फरक पडतो कमेंट्समुळे. पटपट तुम्हाला कोड अजून नीट करतो. आणि अजून एक प्रॅक्टिस की लिहून बघा पहिले काय. ठीक आहे. लेंथ इंटू ब्रेड. पहिले काय घ्यावं लागलं होतं एरियासाठी तुम्हाला, एक युजरकडनं की प्रॉम्प्ट कसा आला पाहिजे रे, व्हॉट इज द लेंथ तुम्ही विचारलं. तुम्हाला फाइंड करायचं आहे एका रेक्टँगलचा पेरिमीटर, तर तुम्ही सगळ्यात पहिले काय घ्याल फॉर्म्युलाप्रमाणे लेंथ. ठीक आहे. लेंथ कसं इनपुटकडनं. पण आता प्रॉम्प्ट बॉक्समध्ये मी तुम्हाला सांगितलं तुम्ही एक क्वेश्चन विचारला पाहिजे की व्हॉट इज द लेंथ. ठीक आहे. काय घेतलं लेंथ ते तुम्ही जी दिली. नेक्स्ट तुम्ही घेतलं व्हॉट इज द ब्रेड. नंतर मग खाली त्यांना मल्टिप्लिकेशन केलं, ते आन्सर आलं. आणि एफ स्ट्रिंगमध्ये कसं कोणी स्टोअर केलं रे असं, द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल हॅव्हिंग लेंथ दिस अँड ब्रेड दिस इज दिस आन्सर. एफ स्ट्रिंगच वापरावं लागलं असतं. करून बघितलं का? ठीक आहे. आणि यामध्ये तुमचं जर डोकं चाललं असेल तर प्रत्येकाने आता फ्लोट यूज केला असेल. कळलं का काल कावर ही येत होता कुठला एरर? गुड. एरर्स समजलं का? का बरं फ्लोट का बरं दाखवतो? नंतर त्या आउटपुटला आपण कन्वर्ट करू शकतो. जो जर पूर्ण आला तर त्याला आपण कन्वर्ट करू शकतो राऊंड याच्यामध्ये. आय मीन वी कॅन कन्वर्ट इट इन राऊंड, लाईक पूर्ण एका नंबरमध्ये करू शकतो आपण. ठीक आहे. सांगा ना तिला की तुम्ही सारखं असं हे करताय. ठीक आहे. लाईक जर 3.14 असेल तर आपण त्याला 3 करू शकतो नंतर, है ना? समजलं? लास्ट होता नाही का? अच्छा ओके. एरिया ऑफ अ सर्कमफ्रन्स ऑफ अ सर्कल पाय आर स्क्वेअर. है ना? कसं आता इथे काय केलं रे कोणी करून बघितलं ना? 3.14 आणि 22/7. 22/7 ने काय झालं? ठीक आहे. बट एक समजलं का फ्लोर डिव्हिजन एक तर है ना? करेक्ट. ठीक आहे. आणि सर्कमफ्रन्सला कसं केलं रे? सेम तसंच. ठीक आहे. आता याच्यामध्ये कॉन्स्टंट काय होतं तुमचं सर्कमफ्रन्समध्ये? पाय आणि 2. तो चेंज होणार आहे का? नाही. त्याला मग युजरकडनं इनपुट घ्यायची गरज होती की नाही? त्याला पहिलेच एका व्हेरिएबलमध्ये आपण स्टोअर करून दिलं 2 आणि पायला. फक्त मग इनपुट कुठल्या याला वापरला? रेडियससाठी. ठीक आहे. आणि आउटपुटमध्ये किती लोकांनी केलं? परत एफ स्ट्रिंग. गुड. म्हणजे एफ स्ट्रिंगची कन्सेप्ट तुम्ही आता गेलं ना, तुम्हाला सांगतो हा टेबल जेव्हा तुम्ही प्रिंट कराल ना तुम्हाला काहीच वाटणार नाही. सगळ्यांना फॉर लूपमध्ये हाच डिफिकल्ट जातो. तर तुम्ही आता तुम्हाला एफ स्ट्रिंग समजलं याच्याने ते झालं, मग काहीच टेन्शन नाही. ठीक आहे. याच्याने काय होतं, डायनॅमिक कोड होता अजून तुमचा व्यवस्थित. आपलं हे सगळं बॅकएंड चालू आहे. समजतो ना, आपण बॅकएंड शिकतोय हे. ठीक आहे. फ्रंट एंडमध्ये किती डायनॅमिक होईल जेव्हा फ्लास्क फ्लटर वापरा तुम्ही पायथन त्याच्यामध्ये. आय मीन स्ट्रीमलेट वगैरे वापरा जेव्हा AI मध्ये जाल तर तेव्हा समजेल तुम्हाला इनपुट युजरकडनं इनपुट कसा घ्यायचा. हेच आहे इनपुट फंक्शन. ठीक आहे. मग आता इनपुटमध्ये तुम्ही CSV फाईल पण इनपुट घेऊ शकता, माहिती आहे का? इनपुट फंक्शन. बट हां तुम्हाला येतं ना. त्यानंतर रीड CSV लोड करावं लागते फाईल. लोड येतं ना, तुम्ही जर ते क्लिक केलं ना त्याच्यावरती तर एक विंडो ओपन होऊन जाते की कुठे आहे तुमची फाईल, डेस्कटॉप डाउनलोड्स. ठीक आहे. नंतर लास्ट स्टुडंट फॉर्म. राईट अ पायथन प्रोग्राम टू टेक डिटेल्स ऑफ अ स्टुडंट, नेम, एज, कोर्स, कॉलेज ॲज इनपुट अँड प्रिंट देम नीटली लाईक अ फॉर्म. केलं का रे? हां खूप सिम्पल होते कोड्स. फक्त लॉजिक इथपर्यंत ज्याला जमलं, असं समजा की
लाइक डन, योर पाइथन जाते हैं डोक्यात. मनीष आपको? हाँ क्यों बची? वाह. तो सर ये जो है ना स्मार्टफोन पे भी हो जाता है. गूगल कोलैब करके मैंने चीज़ बोली थी आपको, जिसको करना रहता है वो कर देता है बराबर. ठीक है, यही फाइल आपकी गूगल कोलैब पे भी ओपन हो जाएगी अगर किसी ने की होगी तो. चला तर आता पुढे जाऊयात आपण. आता आत्तापर्यंत आपण आता थोडं एक लेवलवरती जाऊ पायथनमध्ये. एकच लेवल, जास्त नाही. ठीक आहे. नाव विल अंडरस्टँड व्हॉट इज कंट्रोल फ्लो स्टेटमेंट. ठीक आहे, त्यासाठी आपल्याकडे परत एक आता फक्त एक ब्रीफ घेऊन घ्या आणि इफ स्टेटमेंट सांगतो. ठीक आहे, लेट्स नॉट गेट मोर. कुठले कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स, त्यामध्ये कुठले अँड लूप्स. ठीक आहे, टाइप ऑफ कंट्रोल इफ, एल, इफ, एल्स, ऑल दिस आर ऑल्सो कॉल्ड कंडिशनल स्टेटमेंट्स. कंडिशन, आता आपल्याला कंडिशन्स आणायचे. जर तर गेम खेळलाय कधी, ऐकलाय जर तर सांग, बस वही आहे. फक्त आता कसं याच्या भाषेत त्याला तो त्याच्यासोबत खेळायचा आहे, तेच आहे. समजे मनीष? समजलं का तुम्हाला? जर तर बस तेच करायचं, फक्त याच्या भाषेत त्याला सांगायचं. त्याची भाषा म्हणजे काय, तो सिंटॅक्स, त्या सिंटॅक्सला फॉलो करून त्याच्यासोबत करायचं. बस खूप सिम्पल आहे. आता कंडिशन स्टेटमेंटचं हे बघा. हा मॅप, हे लूप नाही. एक कंडिशन दिली, कंडिशन टाकली आपण, इफ ए इज ग्रेटर दॅन 2. जर ए ची व्हॅल्यू 2 पेक्षा मोठी असली, 10 घेतला आहे का, येस, म्हणजे काय झालं, ट्रू. मग ती बॉडीमध्ये जाईल, प्रिंट ए, मग तो ए प्रिंट होईल, आउटपुट येईल. जर फॉल्स झाली तर रे ते चेक करेल की अजून काही आहे का ऑप्शन. त्याला नाही समजणार कोणाला असं. हे फक्त आता एक डोक्यात घाला, समजून घ्या. चला कोडकडे जाऊयात. होतं का रे सगळं? नाही. ओके चलो, हे बघ. वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल फीचर्स इन प्रोग्रामिंग लँग्वेज इज ब्रांचिंग. ठीक आहे, गुड वर्ड ब्रांचिंग. विचारलं तर आठवा, ब्रांचिंग मग परत विसरून जाल. ब्रांचिंग काय, हे थोडं टेक्निकल. आठवतो मी फर्स्ट डे बोललेलो टेक्निकल टर्म्स दिस. ठीक आहे, the ability to make decisions and execute different set of statements based on whether one or more condition are true. ठीक आहे, त्याच्यामधली आपण सगळ्यात पहिली कंडिशन स्टेटमेंट बघू. ती आहे तुमची इफ, जर. ठीक आहे, कसं, ए इक्वल्स टू 5 किंवा ए इक्वल्स टू 50. ठीक आहे, एक सेकंड. ठीक आहे, सिंटॅक्स काय रे त्याचा, इफ कंडिशन. काय डोळे काय, हे कोण वाचेल रे, सेमिकोलन. ते नाही दिलं तर काय येईल, कुठला, अजून एक एरर येईल. आता जे याच्यामध्ये तुम्ही जर, चला सांगतो. ठीक आहे, इफ, इमॅजिन करा कसं बोलतो आपण. जर ए 100पेक्षा मोठा आहे किंवा 20पेक्षा मोठा आहे तर हे प्रिंट कर. जर तू मॉक इंटरव्ह्यू क्लिअर केला तर तुला प्लेसमेंट. जर तू मॉक इंटरव्ह्यू क्लिअर केला तर काय, आता कधी खालचं तर कधी येईल रे, जर तू हे जर ट्रू झालं तरच नेक्स्ट प्रिंट होईल. समजलं? तसंच. ठीक आहे, इफ ए ग्रेटर देन 25. कुठला ऑपरेटर आहे? ठीक आहे,
print a is a is greater than 25. करू प्रिंट? काय आन्सर येईल रे? इफ दिस इज ट्रू तरच ही प्रिंट होईल. ठीक आहे, जसं आपलं आत्ता कळायला का? हा कंडिशन जर ट्रू झाली तर बॉडी ऑफ इफ प्रिंट होईल. ही झाली तुमची बॉडी ऑफ इफ. ही एवढी इथून समजलं का? डोक्यात गेलं? काय डाऊट? ठीक आहे, आता इथे बघा, कंडिशन इफ ट्रू तर बॉडी ऑफ इफ आणि मग आउटपुट. फॉल्ससाठी वेगळा ऑप्शन आहे. ठीक आहे, समजलं का? कळलं का? जर प्लेसमेंट तर कळलं का? जर ट्रू आहे तरच ते होईल. तुझं मॉक इंटरव्ह्यू क्लिअर केला तरच प्लेसमेंट, नाही केलं तर गेलं का डोक्यात? बस डोक्यात जाण्यासाठी काही एक्झाम्पल घ्या तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता याच्यासोबत तुम्ही खेळू शकता. युजरकडनं इनपुट घेऊ शकता का? राईट अ प्रोग्राम टू चेक इफ द नंबर इज ग्रेटर दॅन 50. आता खूप नंबर्सवरती खेळलो, आता तुम्ही होमवर्क आहे तुमचा स्ट्रिंगवरती खेळायचं. स्ट्रिंग घ्यायचा इनपुट, त्यावरती ऑपरेशन तुम्ही बघा काय करायचं. ठीक आहे, चलो. हां, तेच तर म्हणतोय मी, करू मग अजून काय ऑप्शन आहे. ठीक आहे, काय झालं इफ. आता याच्यामध्ये आपण इनपुट फंक्शन वापरू शकतो. करेक्ट? हा काय झाला तुमचा? ही झाली तुमची इफ. हां, तर मी तुम्हाला इथे बोलत होतो अजून एक येईल. चलो हे काढलं मी. काय कुठला एरर आला? सिंटॅक्स एरर. ठीक आहे, इंडेंटेशन एरर. ठीक आहे, इथून जेव्हा मी इकडे, ठीक आहे, हा काय झाला रे तुमचा? इंडेंट. ठीक आहे, तुम्ही एक स्पेस ती जर नाही सोडली तर एरर येईल. आता इंडेंटेशन एरर जर आला तर तुम्हाला समजेल की काय प्रॉब्लेम झाला असेल. आतापर्यंत किती एरर झाले रे तुम्हाला? बरेच एरर्स आले. किती लोकांनी सगळे एरर्स लिहिले? व्हेरी गुड. काय हर्षल, नाही झाले का एरर? मग आविष्कार, हां सिंटॅक्सचे झाले ना, बाकी नाही आले ना कुठले तुम्हाला? तुमको मैंने पढ़ाया था ना, आप आए थे. हाँ, तुम्ही को पढ़ाया था शायद. ठीक है, हाँ, कौन सा एरर आहे? सिंटॅक्स. नेक्स्ट, कंडिशन एक्झिक्यूट झाली का? झाली. करेक्ट. हे बघा आता इथे एक्स इंट इनपुट प्रिंट द व्हॅल्यू एंटर्ड इज एक्स, असं तुम्ही करू शकता. ठीक आहे, चेक वेदर द कंडिशन इज ट्रू, चेक्स वेदर, हे फक्त, आणि मग प्रिंट होतं. ठीक आहे, तसंच तुम्ही ए बी ॲडिशन आता करू शकता. नाही सॉरी, हां आता हां सॉरी, वेअर इज इट. आता मी चेंज करतो जरा. कुठे गेली रे या टेबलमध्ये? आता ही कंडिशन कुठे गेली? आता तो काय चेक करेल? जर दुसरी कंडिशन आहे का? नाही. जर नसली तर काय? एल्सकडे जाईल. ठीक आहे, दुसरी कंडिशन काय असते? आता आपल्याला शिकायचं आहे नेस्टेड इफ काय आहे. इफच्या मध्ये इफ. जर तू पॉवर बीआयचा मॉक इंटरव्ह्यू केला किंवा SQLचा केला तर तुझी प्लेसमेंट. आता आपल्याला ना मल्टिपल इफ आणायचे. इफ दिस देन दिस.
इफ SQL इज इफ पॉवर BI देन प्लेसमेंट. बस समजलं. ठीक आहे. मल्टी आता त्याच्यासाठी वेगळा सिंटॅक्स आहे. ठीक आहे. सिंटॅक्स आहे स्टेटमेंट येते. दुसऱ्या नंबरची स्टेटमेंट ती आहे तुमची एलिफ. ठीक आहे. किंवा आता एलिफपेक्षा आता एक एल्स समजा. ठीक आहे. इथे मी आलो. थांबा याचे इंडेंट खूप झाला. आता मला सांगा इथे बघून कुठली ट्रू आहे आणि कुठली फॉल्स आहे. कुठली स्टेटमेंट ट्रू आहे. हो सॉरी. काय झालं इथे कोण एक्सप्लेन करेल. बोलो. बस हे इकडे बघा. पहिली कंडिशन जर तुमची ट्रू आहे तर तो डायरेक्ट एक्झिक्यूट करून देईल कोड. जर फॉल्स आहे तर तो बघेल एलिफ आहे का नाही आहे. कुठे गेला एल्सकडे आहे का एल्स. ठीक आहे. एल्स आहे का होतं त्यांनी बघा त्याला प्रिंट केलं. गेला का तो डोक्यात हवा सगळ्यांच्या नक्की तुम्हाला. ओके चलो. आता इथे कुठली कंडिशन ट्रू झाली. इथे कुठली दिस इज युअर फॉल्स कंडिशन करेक्ट. आणि इथे तुमची ट्रू आहे. तो नक्की नेहमी कुठली प्रिंट करेल जी ट्रू झाली आहे. ठीक आहे. इथे ही ट्रू झाली आहे ना एल्स. ठीक आहे. समजतं का. समजलं काय डिफिकल्टी कोणाला एल्समध्ये. ठीक आहे. सो आपण कुठल्या बघितलं इफ आणि एल्स. याच्यामध्ये क्वेश्चन्स आहे का मला बघू द्या काही. हां राईट अ पायथन प्रोग्राम टू चेक वेदर द नंबर इज इवन. इवनसाठीचं मी तुम्हाला आधीच बोललेलो एक लॉजिक बिल्ड करून ठेवा. आता येईल का. युजरकडनं इनपुट घ्या. तो नंबर इवन आहे का ती कंडिशन चेक करेल. कसं नम इक्वल्स टू इन. ठीक आहे. जे पण दिला तुम्ही. इफ नम मॉड्युलस येईल ना 2 इक्वल टू 0. याच्यानंतर काय येईल रे. प्रिंट इवन. ठीक आहे. मला एक सांगा. ठीक आहे चलो. आता काय आलं नंबर इज इवन. आता तुम्ही नंबर टाकला तर तो काय देईल. जर तो टू ही कंडिशन जर ट्रू झाली तर. जर नसेल होत तर काय देईल काहीच आउटपुट देणार नाही. करेक्ट. पण आपल्याला आउटपुट पाहिजे आहे तर एल्स करू है ना. एल्समध्ये काय देता येईल. समजे जनाबे नक्की ऑल गुड. असंच एक अजून आहे का कुठे. हां ग्रेटर दॅन लेस दॅन पण करून बघा काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता इथे व्यवस्थित करा फक्त तुम्ही. याचे तर खूप इंटरेस्टिंग प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. यातले तर बरेच काही विचारले गेलेले पण आहे. ठीक आहे. समजलं का एल्स इफ एल्स कसं. आता मध्ये एक कंडिशन तुम्हाला बोललं नेस्टेड इफ. ठीक आहे. त्याचा एखादी क्वेश्चन असेल ना ओके. इथे एल्स स्टेटमेंट इथे हे बघा. इफ कंडिशन एल्स तिथे शिकवून दिलं मी तुम्हाला. हे बघा जी इक्वल्स टू इफ जी इज ग्रेटर दॅन. ठीक आहे. एल्स प्रिंट जी इज लेस दॅन. ठीक आहे. नंतर मग पुढे एलिफ. हां आता नीट वाचा इथे. त्याला खालचं नका बघू पहिले एलिफ वाचा.
Python also provides elif statement shorter for else if to chain a series. else if कशामध्ये जावा मध्ये ना कुठेतरी आहे ना chain of series of conditional block आहे ना C++ मध्ये पण आहे ठीक आहे ना हां. The conditions are evaluated one by one. For the first condition that evaluates to be true, the block of statement below it is executed. ठीक है मनीष. The remaining conditional statements are not evaluated, so if elif chain ठीक है तो most of blocks छोड़ो ठीक है करके देखते हैं. आता इथेच चला बघून घ्या उद्या आपण डायरेक्ट करू ठीक आहे. सिंटॅक्स बघा काय केलं आहे तिथे. x इक्वल्स टू 2 एक व्हेरिएबल दिला करेक्ट. इफ x इज ग्रेटर दॅन 5 तू हे प्रिंट कर. नीट समजा पहिले. x इक्वल्स टू 2 दिला. इफ x इज ग्रेटर दॅन 5 तू हे प्रिंट कर. करेल का तो हे प्रिंट नाही. इफ x इज इक्वल टू अजून एक कंडिशन द्यायची मला. जर इक्वल टू तो 5 असेल तर तू हे प्रिंट कर. प्रिंट x इज इक्वल टू हे बघा सिंटॅक्स बघा कसा आहे. सेम इफचा कसा आहे तसाच आहे. कळलं का. प्रिंट x इज इक्वल टू हे काय आलं आता हे ट्रू तर आहे का ट्रू फॉल्स. एल्स x इज लेस दॅन अरे x ची व्हॅल्यू हाऊ इज x ची व्हॅल्यू तर 2 आहे ना मग इक्वल टू 5 कसं काय. इथे मी दिलं आहे ते शिकवताना कुठलं तरी दुसरं घेतलं असेल आता ते करायचं विसरलो मी. हां आता मला सांगा इकडनं कुठली पहिली कंडिशन काय आहे रे. सेकंड कंडिशन काय आहे. आपण एक काम करू ठीक आहे. आता सॉरी x इज लेस दॅन 5 ठीक आहे. आता मी इकडे 5 करतो. आता मला सांगा सगळं गणित कुठली कंडिशन हे झाली ट्रू वाली आय मीन एल्स वाली ठीक आहे. आता मला सांगा सगळं मी चेंज करतो ठीक आहे. पहिली कंडिशन काय रे तुमची ठीक आहे. ही कंडिशन काय झाली तुमची ही काय झाली रे कुठली एक्झिक्यूट होईल. गेलं काय लेफ्ट डोक्यात. आता हा चार्ट आता एकदम नीट गेला असेल डोक्यात. x इक्वल टू 5 पहिले इफचा मध्ये काय होतं इज x ग्रेटर दॅन काही पण म्हणजे ही कंडिशन तुमची काय झाली होती इफची कंडिशन फॉल्स. मग तो कुठे गेला इथूनच कंडिशन बघितली ट्रू झाली का नाही. पहिले ट्रू पहिले इफ येतं ना ट्रू मध्ये गेली त्याने बघितलं झाली का ट्रू ठीक आहे. समजून घे एक झाली ट्रू तर काय झालं डायरेक्ट आउटपुट आलं इफ कंडिशन सॅटिस्फाय. पुढच्या दोनकडे त्याने बघितलंच नाही ठीक आहे. सेकंड दुसरा ऑप्शन त्यांनी काय झाली फॉल्स झाली कंडिशन काय झाली फॉल्स. तर मग गेला इकडे गेला फॉल्समध्ये. तर फॉल्समध्ये त्याने बघितलं की एल्स आहे की एलिफ आहे. एलिफ होतं ना तर मग एलिफची कंडिशन चेक केली. अजून एक एलिफ म्हणजे काय दुसरा इफच आहे रे. एलिफची कंडिशन चेक केली काय ट्रू आहे का हो. मग तू डायरेक्ट आउटपुट आहे त्याच्या एलिफचा ब्लॉक जो आहे प्रिंट जे एलिफ मध्ये लिहिले तू ते प्रिंट कर आणि तू पुढे चालल्या जा. इथे त्याने बघितलं की एलिफ पण फॉल्स होतोय. अजून एक पुढे ब्रांच आली कसली एल्सची तो तर त्याला आता काय ते तर आहेच फॉल्स. तो डायरेक्ट एल्स ब्लॉक प्रिंट झाला. समजला का कंडिशन स्टेटमेंट. मी याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन्स देऊ का तुम्हाला होऊन जातील का सॉल्व्ह. ऑपरेटर्स वापरायचे आणि लॉजिक वापरायचं आहे बास. आणि हे कंडिशन्स माहिती पाहिजे समजे क्या हां. लेट मी सी इफ देयर इज एनी हां ठीक आहे. सी राइट अ प्रोग्राम टू चेक वेदर द नंबर इज इवन और ऑड. राइट अ प्रोग्राम टू डिटरमाइन इफ अ पर्सन इज मायनर एलिजिबल टू वर्क और सिनियर सिटीजन. म्हणजे इनपुटने एंटर युअर एज. मी एज टाकली 60 आन्सर आलं पाहिजे नो यू आर नॉट एलिजिबल टू वर्क. एज टाकली मी 18 नो यू आर नॉट एलिजिबल टू. एज टाकली मी 45 यू आर एलिजिबल टू वर्क. तसंच वोटिंगसाठी करा यू कॅन वोट ठीक आहे असं काय यू आर एलिजिबल फॉर वोटिंग
यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. समजलं का रे? म्हणताय का राईट अ पायथॉन प्रो. हा इंटरेस्टिंग आहे. 3 नंबर मधला लार्जेस्ट. यामध्ये तुम्हाला काय बोललो मी, तुम्हाला काय वापरायचं, फक्त ऑपरेटर्स अँड लॉजिक. हे ऑपरेटर्स केले होते आपण, अँड थोडं लॉजिक गेट्स दाखवलं होतं मी तुम्हाला. ठीक आहे. आणि तिसरं काय, राईट अ प्रोग्राम टू कॅल्क्युलेट ग्रेड मार्क्स बेस्ड ऑन. जर 90च्या पुढे असेल तर तुला ए ग्रेड आहे, 90च्या खाली असेल तर बी ग्रेड आहे. आता एक आहे तुम्हाला स्वतःचं कॅल्क्युलेटर बनवायचं आहे. ठीक है, आपको बनाना है कैलकुलेटर, मेक योर ओन कैलकुलेटर. ठीक आहे, हे बघा अजून एक त्याच्यात आहे स्टेटमेंट. आय विल गिव्ह इट टू यू. समजलं का रे? नक्की कुठे गेले आपली कंप्लीट पायथन फाईल? होईल का? अजून एक आहे इलेक्ट्रिसिटी बिल का. एंटर द नंबर ऑफ युनिट्स, त्याच्यावरनं तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल कॅल्क्युलेट होईल. जर युनिट 500च्या पुढे तर किती, 25 रुपये प्रमाणे पर युनिट. जर तुमचे एवढे आलेत युनिट, तसंच कॅल्क्युलेट होतं ना. घरी केला असेल तो एक्झाम. ठीक आहे, नाही लूपचं डायरेक्ट. ठीक आहे, करून बघू. तुम्हाला पाठवतो मी, करून बघा. समजलं का? ऑनलाइन एव्हरीवन कहा गए? सगळ्यांना समजलं का? काय डाऊट? खूप सिम्पल आहे. इफ फेल स्टेटमेंट एकदम सिम्पल करून सांगितलं. काय आता एकदम डोक्यात असं इमॅजिन पण गेला असेल आणि डोक्यात पण बसलं असेल. मनीष समजा आपको मागे तुम्हाला कळलं का कसं? जर तरच केलं आपण, फक्त त्याच्या भाषेत केलंय. जर तुझे युनिट 200च्या पुढे आहे तर एवढं पैसे, जर तू 60च्या वरती आहे तर तुला काम नाही करता येणार. आपण बोलताना अशाच गप्पा मारतो ना, तसंच बोलायचं आहे त्याच्याशी, फक्त त्याच्या सिंटॅक्समध्ये. बास. सूरज नक्की सूरजच्या बाजूचे तुम्ही समजलं? सिम्पल आहे. येस देन येस, यू कॅन लीव.